तू ही मेरा जुनून, तू ही तो मन्नत मेरी, तू ही रूह का सुकून, तू ही अखियों की ठंडक, तू ही दिल की है दस्तक। और कुछ ना जानू मैं, बस इतना ही जानू तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं सजदे सर झुकता है यारा, मैं क्या करूं तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं। घसफोड होणारच आहे, घसफोड होणारच आहे, पण जोरदार टाळ्या वाजत रे बाबा बाबा बाबा, जोरदार, क्या बात आहे। हा त्यांना शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यात येत आहेत। युवा सेना इथं शुभेच्छा देण्यात येत आहेत। मॅडम मुंबई जिल्हा बँकेचे संचालक सन्मान्य विष्णू गवळे थँक्यू सन्माननीय यशवंत शिंदे साहेब यांचे आगमन झालेले, माफ करा, सन्माननीय यशवंत जाधव साहेब यांचे आगमन झाले। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचे इथं स्वागत करूया। साहेब आज वेळात वेळ काढून या सोहळ्यात उपस्थित राहिले तेव्हा सहजीवनाचा 25 वर्षाचा हा प्रवास आज या दंपत्याने पूर्ण केला आणि आपण सगळेजण मला शुभाशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित, त्याबद्दल मी प्रियाजी आणि संजीवच्या वतीने मनापासून मनस्वी हार्दिक स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माध्यम परिवाराचे सन्मान्य सुपुत्र सचिनजी माधव यांचं सुद्धा इथे आगमन झाले। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं सुद्धा इथं स्वागत करूया। आज आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी आनंद कलामांच्या मुंबई प्रस्तुत विनय अंगज निर्मित
रंग मराठी मनाचा या हिंदी मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे ते आयोजन केले. आलेल्या मान्यवरांचा पुन्हा एकदा मी मनापासून मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. क्या बात है. हाँ ज्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी स्वतः इथं जागीर उपस्थित आहे. आज आमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे आणि आम्ही ज्या वेळेला लग्न करताना उत्साही होतो तितकाच आनंद आज आम्हाला होतोय. आणि आमचे जे मित्रमंडळी आमचे नातेवाईक आहेत ते अतिशय प्रेमाने आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्यामध्ये खास करून शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव आले होते, माजी आमदार यामी जाधव आल्या होत्या, शिवसेना नगरसेवक रामदासजी कांबळे आले होते, शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले. सर्व मित्रपरिवार आला. आमच्या नायर हॉस्पिटलचे डीन डॉक्टर शैलेंद्र मोहितेसुद्धा येऊन गेले आणि अनेक मान्यवर या ठिकाणी आले. आम्ही भारावून गेलो. खरं तर असं वाटलं नव्हतं की एवढी मंडळी आमच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसाला येतील, परंतु अपेक्षेपेक्षा जास्त लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिले आणि यांचे आशीर्वाद आम्हाला सतत राहतील आणि आम्ही या ऋणामधून मला वाटतं कधीही मुक्त होणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आज आम्हाला दिसून आली आणि आम्ही अत्यंत भारावून गेलो आहोत. असं या 25 वर्षांच्या कालावधीमध्ये एक जीवघेणा अपघात झाला होता मला. मी मुंबईला येत असताना पोलादपूरच्या पुढे आमच्या गाडीने 2 पलटी मारल्या आणि आम्ही चौघं म्हणजे मी, माझी पत्नी, माझी दोन्ही मुलं आम्ही त्या गाडीमध्ये होतो आणि 2 पलटी मारूनसुद्धा आमच्या चौघांपैकी एकालाही खरोच आली नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की माझं जे काम आहे, आमचं जे आचरण आहे ते खरोखर चांगलं आहे आणि कुठेतरी आमचं चांगलं काम हे आमच्या उपयोगी पडलं आणि आम्हाला नियतीने जीवदान दिलं. आणि ते जर जीवदान मिळालं नसतं तर कदाचित 25वा वाढदिवस आज मी या ठिकाणी साजरा करू शकलो नसतो. ही एक मोठी आठवण ही माझ्या आयुष्यामध्ये आहे. असं आहे की राजकारण वेगळं असतं आणि एक मैत्री वेगळी असते, नातेसंबंध वेगळे असतात आणि म्हणून वेगवेगळ्या पक्षातले लोक हे मैत्रीपूर्ण जिव्हाळ्यापूर्ण आमचं रिलेशन असल्यामुळे ते येतात आणि आम्हाला प्रेम देतात. मी जरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये कार्यरत असलो तरी इतर राजकीय पक्षांशी आमचे चांगले संबंध आहेत. स्वतः उद्धवजींनी मला मातोश्रीवर बोलवून घेतलं होतं आणि दुपारी मला शुभेच्छा दिल्या, कारण संध्याकाळच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ते उपस्थित राहू शकणार नव्हते. म्हणून मला मातोश्रीवर बोलून उद्धवजी आणि रश्मी वहिनी हे दोघांनी आम्हाला आशीर्वाद दिले आणि आम्हाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. आनंद वाटला खूप सगळे आल्याबद्दल. सगळ्यांचे मनापासून आभार आहे. असंच आम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद साहेबांबरोबर लग्न करून आनंदीच आहे. मी आनंद 25 वर्ष आनंदीच आहे. काय हे नाही केलं सगळ्यांना.